आप देख सकते हे बघा तुम्ही इकडं मोनालीची बॅग बघा कशी फाटलेली बघा कपड्यांची पार चिंदड्या केलेले यांची पिल्ल त्याच्यात राहू शकतात. अगो कालच बॅग बघितली मी कालच रात्रीतून फाडली का दिवसभर. मित्रांनो हे बघा आमची ना इथं आम्ही बॅचलर राहतोय आणि इथं उंदरा असे हाल करतात. नाही उद्या आम्हाला कुरतडते मग आम्ही काय करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी. काल आणलेली पपई आज पिकलेली होती, त्याच्यामुळे आज सकाळी पपई खाल्ली. आम्ही गेलो होतो कामानिमित्त बाहेर, तर आम्हाला लाजाळूचं झाड दिसलं आणि आम्हाला कोणी पाहून लाजू नाही तर नाही लाजू, पण हे लाजाळूचं झाड मात्र आम्हाला बघून लाजलं. मी आणि माझ्या रूममधल्या मुली आम्ही आलो होतो मिसळ खाण्यासाठी, कारण सकाळीपासून आम्ही एक पण घास खाल्ला नव्हता, फक्त मिसळ खाण्यासाठी. इथे येऊन आमचा एवढा धिंगाणा चालला होता ना, त्याच्यामुळे दिदी लईच रुसली होती. आम्ही सगळ्यांनी मिसळ वगैरे खाल्ली आणि आमची काकडी तर लईच फेवरेट असते. आम्ही बॅचलर राहत आहे, त्याच्यामुळे आमचे काही कपाट वगैरे नाही कपडे ठेवण्यासाठी, तर आम्ही बॅगेमध्येच कपडे ठेवतो. आणि उंदरांनी एवढा धिंगाणा घातलाय ना, पर मोनालीची बॅगच कोतडून टाकली. असा हे बघा मित्रांनो असा आरपार हात येतोय. रात्रीचे 12 वाजले आणि ह्या उंदरांमुळे ना आम्हाला झोप सुद्धा लागत नव्हती, एवढी भीती वाटत होती ना. ही 4-5 हजाराची बॅग आहे. हिला जर का काय झालं मग ही काय करेल. इकडे माझी बॅग पण कुरतडायला सुरुवात केलेली. वा वा वा.